माझं नाव राहुल कोल्हापूर, समन्वयक, सातारा जिल्हा, स्वराज्य अभियान. आज आपण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांच्या समोर ही गोष्ट आणू इच्छितो की दयनीय अवस्थेमध्ये आज सातारा जिल्ह्यातली झाडे आहेत. आज वसुंधरा जागतिक वसुंधरा दिन आहे. या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर आणू इच्छितो की सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी आज जे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे, या वृक्षांमध्ये अक्षरशः अशी स्थिती आहे की त्यांचे मुळं आवळली गेलेली आहे. त्याच्यामध्ये कॉन्क्रिटीकरण झालेले आहे, डांबरीकरण झालेले आहे, त्याच्यामुळे त्यांना मोकळा श्वास घेता येत नाही. तर आमची स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून मागणी आहे की शहरातली, साताऱ्यासह या सगळ्या शहरांमधली झाडांचं डिकॉन्क्रिटीकरण मोहीम हातात घेण्यात यावी. त्याचबरोबर हा जो झाडांचा गळा आवळला जातोय किंवा नवीन रस्ते केले जात आहेत, फुटपाथ केलेले जात आहेत, या फुटपाथ करतेवेळी झाडांच्या मुळांभोवती 1 मीटर बाय 1 मीटरची जागा सोडण्यात यावी की जे आदेश राष्ट्रीय हरित लवादाचे दिलेले आहेत. मात्र आज त्याच्या आदेशाचं उल्लंघन झालेलं आपल्याला दिसतंय. तर याच्यासाठी जबाबदार असणाऱ्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावरती NGT ॲक्ट 2010च्या कलम 26 अन्वये फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा. त्याचबरोबर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे त्याची अवमान याचिका सुद्धा दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर जे कंत्राटदार असतील त्यांनी जर का ह्या आदेशाचं पालन केलं नाही तर त्यांची जी बिलं अदा केली जातात ती बिलं अदा करण्यात येऊ नयेत, अशीही मागणी आम्ही या निमित्तानं करत आहोत. त्याचबरोबर गेल्या 3 वर्षामधलं वृक्षारोपणाचं थर्ड पार्टी ऑडिट सातारा नगरपालिकेनं करावं आणि ही आकडेवारी सार्वजनिक करावी, अशीही मागणी आम्ही या निमित्तानं करत आहोत. भविष्यामध्ये याच्या संदर्भात एक माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज करून सातारा नगरपालिकेकडनं किती झाडं लावण्यात आली, किती जगली याचं सुद्धा आम्ही माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत. या निमित्तानं पुन्हा एकदा आम्ही सांगतो आहोत की येत्या कामकाजाच्या 7 दिवसामध्ये जर का आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही फौजदारी तक्रार आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे अवमान याचिका दाखल करणार आहोत. धन्यवाद.